Welcome back, dear student. We are learning third chapter, that is indefinite integration. In that 3.2b exercise, today we are going to learn some different types of question. In that 1 upon 4 plus 3 cos square x. Find out the integration of these functions. These functions belongs to this type. या टाइप मधले क्वेश्चन्स आहेत. आता हे सगळे क्वेश्चन्स जर बघितले तर ते कोणत्या टाइप मध्ये येतात 1 अपॉन इंटिग्रेशन ऑफ a sin स्क्वेअर x प्लस b cos स्क्वेअर x प्लस c. कधी फक्त a sin स्क्वेअर x प्लस c असेल किंवा इंटिग्रेशन ऑफ b cos स्क्वेअर x प्लस c असेल किंवा हे तिन्ही टर्म्स असतील. ठीक आहे. या टर्म मधले म्हणजे जेव्हा तुम्हाला डिनॉमिनेटर मध्ये cos स्क्वेअर x sin स्क्वेअर x या टाइप मधलं फॉर्मेशन दिसेल त्यावेळी आपल्याला त्यांना सॉल्व्ह करण्यासाठी एक फॉर्मॅट आहे. न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला cos स्क्वेअर x किंवा sin स्क्वेअर x ने डिवाइड करायचं. मग जेव्हा तुम्ही न्यूमरेटरला आता सपोज हे एक्झाम्पल आहे 1 अपॉन 4 प्लस 3 cos स्क्वेअर x. मग याला जेव्हा न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला आपण cos स्क्वेअर ने डिवाइड करू तर इथे होईल sec स्क्वेअर आणि इथे काय होईल 4 अपॉन cos स्क्वेअर 3 अपॉन cos स्क्वेअर अपॉन cos स्क्वेअर. मग जेव्हा ते टर्न करून जेव्हा कॅन्सल होतील तेव्हा न्यूमरेटरला आपल्याला फॉर्मेशन मिळतं sec स्क्वेअर x आणि मग तो जो sec स्क्वेअर x फॉर्म होतो त्याच्यासाठी आपल्याला पुटडाऊन करायचं असतं 1 प्लस tan स्क्वेअर x किंवा cosec स्क्वेअर जर तयार झालं तर तिथे पुटडाऊन करायचं 1 प्लस cot स्क्वेअर x. म्हणजे फर्स्ट स्टेप कन्फर्म आहे की डिवाइड न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय cos स्क्वेअर x. After that, replace the sec square x by 1 plus tan square x और cos square x झालं असेल cosec square x झालं असेल तर त्याला रिप्लेस करायचं आहे 1 plus cot square x ने. त्याच्यानंतरची स्टेप असते put tan x is equal to t. बघा इथे जर आपण sin किंवा cos ने डिवाइड करत असू तर आयदर इथे आपल्याला sin आता इथे cos अपॉन sin जर घेतलं तर आन्सर होईल तिथे cot आणि cos अपॉन cos झालं तर 1. पण इथे काय येतं 4 अपॉन cos येईल. मग तेव्हा 4 अपॉन cos म्हणजे 1 अपॉन cos म्हणजे काय झालं 1 अपॉन cos इज इक्वल टू sec x. मग हे फॉर्मेशन तिथे तयार होत जाईल आणि त्याच्यानंतर पुढच्या टर्म मध्ये tan x इज इक्वल टू t पुट डाऊन करायचं. cot मिळालं तर cot x इज इक्वल टू t पुट डाऊन करायचं आणि दिलेलं इंटिग्रेशन टर्न होतं 1 अपॉन at स्क्वेअर प्लस bt प्लस c या फॉर्मॅटमध्ये. आणि या फॉर्मॅटमध्ये एकदा टर्न झालं की आपण मागच्या जे 6 फॉर्म्युले लर्न केले होते कोणते फॉर्म्युले होते इंटिग्रेशन ऑफ 1 प्लस x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर dx इज इक्वल टू 1 अपॉन a tan इनवर्स x बाय ते जे याच्या मागच्या व्हिडिओजमध्ये आपण जे फॉर्म्युले यूज केले होते त्याच्यापैकी एखादा फॉर्म्युला बरोबर तिथे फिट बसतो आणि तो फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा. जनरली तिथे आन्सर येतं 1 अपॉन x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर म्हणजे फॉर्म्युला यूज होतो 1 अपॉन a tan इनवर्स x बाय a प्लस c. तर या फॉर्मेशन मधले सम्स आपल्याला सॉल्व्ह करायचे. Start to solve. Integrate. The function is 1 upon 4 plus 3 cos square x dx. The first term is divide numerator and denominator by cos square x. Divide numerator and denominator by cos square x. See. 1 upon cos square x upon 4 upon cos square x square x plus 3 cos square x upon cos square x. 1 upon cos square x means sec square x. Similarly 4 upon cos square x means it is 4 sec square x plus this cos square get cancelled. So answer is 3. Now the next step was replace this sec square x by tan square x. 1 plus tan square x. 1 plus tan square x. खालच्याला रिप्लेस करू 4 1 प्लस आता खालीच काय रिप्लेस केलं ते सांगते. रिप्लेस दिस sec square x into 1 plus tan square x plus 3 dx. Now put tan x is equals to t. त्याच्या पुढची स्टेप आहे put tan x is equal to
t. Therefore, differentiate this function. Tan x चा डेरिव्हेटिव्ह काय होतं? sec square x dx is equal to dt. सी स्टुडंट, ऑलरेडी आपल्याकडे sec square dx आहे, म्हणजे या पूर्ण टर्मच्या जागी आपल्याला काय लिहिता येणार आहे? dt. आणि 4 1 प्लस tan स्क्वेअर म्हणजे काय? tan x म्हणजे t, म्हणजे तिथे t स्क्वेअर. Therefore, the integration turn into sec square x dx upon this 4 1 plus t square plus 3. हा जो dx होता तो वरती लिहिला फक्त. इंटिग्रेशन ऑफ sec square x dx upon 4 प्लस, आता इथे जर आपण t पुट डाउन केला तर म्हणजे वरती इथे काय लिहिता येईल आपल्याला? dt. sec square x dx means dt. 4 into 1 4 plus 4 into t square 4t square plus 3. Rearrange these terms. dt upon take 4t square at front plus 4 plus 3 7. Now this is the formation of x square plus a square, but this is the x square. 4 is a perfect square, but 7 is not a square of any number. But we can write that term as a 2t square. 4 is the square of 2, t square of t, plus 7 can be written as, now see, x square plus a square. And integration 1 upon x square plus a square is equal to 1 upon a tan inverse x by a. We know this formula. Now see, put down the values according to that. What is x? X means 2t square, a means root 7, 1 upon a. 1 upon a means root 7, tan inverse x. What is x? X is 2t. T means, so first we write down 2t upon a. A means root 7. But see, the coefficient of t is 2. So the derivative of 2t is only 2. So divide the whole term by 2 or multiply by 1 upon 2. Therefore, the answer becomes, this 2 comes from 1 upon 2 root 7 tan inverse. Now replace this t by tan. 2 tan x upon root 7 plus c. The next question is 1 upon cos 2x plus 3 sin square x. इथे sin square x आलाय, म्हणजे मेथड तीच आहे, divide numerator and denominator by sin square x or cos square x. We'll divide by cos square x. Before that, put the value of sin 2x. Integration 1 upon, what is cos 2x? 1 minus 2 sin square x plus 3 sin square x dx. Write down. Cos 2x is equal to 1 minus 2 sin square x. हे सगळे फॉर्म्युला एका बाजूला लिहून ठेवा. Sin 2x means 1 minus 2 sin square x. So the integrated function becomes 1 minus 2 sin square x plus 3 sin square. 3 sin square मधनं 2 sin square cancel केले, minus झालं म्हणजे आन्सर आलं 1 plus sin square x. Now divide numerator and denominator by cos square x. Now divide the numerator and denominator by cos square x. So 1 upon cos square x plus sin square x upon cos square x. 1 upon cos square x means sec square x upon 1 upon cos square x sec square x plus sin square x upon cos square x means tan square x dx. Now replace this sec square x by 1 plus tan square x. Integration sec square x upon. Now instead of this sec square x we can write as a 1 plus, this is the identity, 1 plus tan square x is equal to sec square x that we know, plus tan square x dx. Integration sec square x. आता बघा tan square x plus tan square x, 1 plus 2 tan square x. After that put
tan x is equal to t. Therefore, by differentiating this function, sec square x dx is equal to dt. Sec square x into this dx means dt and this tan x means t. Therefore, integration becomes dt upon 1 plus 2t square. Again the whole equation turn into a square plus x square. So this we can write as a t. The square of 1 is 1 plus 2 means root 2 t bracket square. See 1 square 1, root 2 चा square 2 and t चा square t square. As integration of 1 upon x square plus a square or a square plus x square. इथे a आधी है मग x आहे. मग तुम्ही a square plus x square घ्या किंवा x square plus a square सेम आहे. is equal to 1 upon a tan inverse x upon a plus c. Therefore, the integration of this function is 1 upon a. A means 1. 1 upon 1 into tan inverse. What is x? X means root 2t upon a. A means 1. And this t is multiplied by root t. So divide it by 1 upon root. So the last answer is, now turn here, shift this t as a tan x. So answer root 2 tan x upon root 2 घ्या किंवा डायरेक्टली 1 upon root 2 घ्या. ठीक आहे. मग आता हा 1 upon root 2 कॉमन येईल. 1 upon root 2 tan inverse root 2 tan x plus c. ये जो लास्ट फर्स्ट क्वेश्चन मधला लास्ट सम है sin x upon sin 3x. Put down the value of formula for sin 3x. Sin 3x is 3 sin x minus 4 sin square x. आता हे सम झालं जे आपल्या फॉर्मॅट मध्ये जे आपण फॉर्मॅट मध्ये लर्न करतोय की डिनॉमिनेटरला cos square x किंवा sin square x आला पाहिजे. मला या त्या फॉर्मॅट मध्ये आलं. नाउ यू कॅन डिवाइड इट बाय sin square x or cos square x and do it how I solved before too. Same way आता बघूया क्वेश्चन सेकंड. In second question, the formation of questions or function is like this: 1 upon a plus b sin 2x or 1 upon a plus b cos 2x, 1 upon a sin 2x plus cos 2x or 1 upon a plus b sin 2x plus c cos 2x. इथे जसं प्लस आहे इथे मायनस पण असू शकतं. a minus b sin 2x, a minus b cos 2x. म्हणजे या 2x च्या a plus b cos 2x या फॉर्मेशन मध्ये जर फंक्शन दिलं असेल, या टाइपचे जे इंटिग्रेशन असेल तर त्यांना सॉल्व्ह करण्यासाठी एक मेथड आहे. जसे याच्या आधीच्या याच्यामध्ये आपण बघितलं की डिनॉमिनेटर मध्ये a plus b cos square x, a plus b sin square x या टाइपचे क्वेश्चन्स होते. म्हणजे हा जे टाइप असेल की एखादा नंबर आहे, a म्हणजे काय कॉन्स्टंट, मग एखादा नंबर आणि याच्या मल्टिप्लिकेशन मध्ये नंबर इंटू sin 2x और cos 2x असेल तर त्या फॉर्मेशन मधल्यांचं इंटिग्रेशन कसं फाइंड आउट करायचं. पुट tan x एज ए टी. मग याच्यामध्ये फिक्स मेथड की tan x च्या जागी तुम्हाला पुट डाऊन करायचं टी. आपण मागच्या सम मध्ये पण तेच केलं होतं. tan x च्या जागी टी पुट डाऊन केलं होतं. पण tan x येण्यासाठी आधी आपण काय केलं होतं, sin स्क्वेअर किंवा cos स्क्वेअर ने डिवाइड केलं होतं. आता इथे काय करायचंय, डायरेक्ट पहिला स्टेप असणार आहे तुमची tan x is equal to t. So whatever we are going to put, do the derivation of that. So the derivation of tan x, before that, shift this tan that side. So what is the value of x? X is equal to tan inverse t. See student, tan x is equal to t. आपण आधीच्या सम मध्ये इथून डायरेक्ट त्याचे डेरिव्हेशन घेतलं होतं. पण या टाइपचे क्वेश्चन सॉल्व्ह करताना तुम्हाला आधी x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. So x is equal to, when we will shift the tan that side, it become tan inverse t. Now derive this function. The derivation of x is dx. Tan inverse का डेरिवेशन काय था with respect to t? 1 upon 1 plus t square into dt. Now see, आता याच्यामध्ये एक सबस्टिट्यूशन करायचं प्रत्येक ठिकाणी, कारण प्रत्येक ठिकाणी आयदर sin 2x किंवा cos 2x हे फरक असणारच आहे. तर sin 2x म्हणजे काय? We know the formula for sin 2x. 2 tan x upon 1 plus tan square x. But what is tan x? Tan x means t. So wherever you will see the sin 2x, put down value as a 2t upon 1 plus t square.
and wherever it is the cos 2x, put the value as a 1 minus tan means t, so it is 1 minus t square upon 1 plus t square. तर हे फॉर्मेशन तुमच्या लक्षात आलं असेल. आता परत एकदा सांगते, जेव्हाही सम मध्ये cos 2x sin 2x असं फॉर्मेशन असेल तेव्हा आपल्याला पहिली स्टेप घ्यायची tan x is equal to t. फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ x. x ची व्हॅल्यू झाली tan इनवर्स t. डेरिवेशन ऑफ दिस फंक्शन इज dx is equal to 1 upon 1 plus t square dt. tan इनवर्सचं डेरिवेशन काय असतं 1 upon 1 plus x square. इथे t आहे म्हणून 1 upon 1 plus t square dt झालं. sin 2x चा फॉर्म्युला काय झाला तर 2 tan x upon 1 plus tan square x. पण tan x म्हणजे t आहे म्हणून sin 2x च्या जागी लिहायचं 2t upon 1 plus t square. cos 2x असेल तर त्याच्या जागी तुम्ही लिहिणार 1 minus t square upon 1 plus t square. आता याच्याच मध्ये काही सम्स असेल की जिथे 2x नाहीये, ठीक आहे. मग आता जर तुम्ही इथे डबल अँगल्स काढून टाकले म्हणजे हा झाला फक्त x, इथे कुठेही डबल अँगल्स नाहीये असं जर फॉर्मेशन असेल. बघा आता आपण थर्ड टाइप लर्न करतो. फर्स्ट टाइप मध्ये sin स्क्वेअर एक cos स्क्वेअर x होतो. त्याच्यानंतर आता जे घेतलं त्याच्यामध्ये 2x होतं sin x cos sin 2x cos 2x. या फॉर्मेशन मध्ये फक्त sin x cos x sin x cos x असं फॉर्मेशन असेल तर पुन्हा तुम्हाला इथे tan x न घेता इथे लिहिणार आहे आपण tan x/2. चेंजेस फक्त इथे होणार आहे. आता put tan x/2 is equal to t. Therefore x is equal to हा 2 आधी मल्टिप्लिकेशनला जाईल म्हणजे आन्सर होईल 2 tan inverse t. Now do the derivation of this. 2 is constant, so here we will multiply by 2. So the value of dx is equal to 2 upon 1 plus t square dt. पण sin 2x आणि cos 2x याच्यामध्ये काही फरक नाही होणार कारण आपल्याकडे tan x म्हणजे काय आता tan x/2 लिहायचे फक्त, ठीक आहे. पण tan x/2 म्हणजे काय tच आहे. पुन्हा इथे tan square x/2 काय tच आहे. म्हणून sin x आणि cos 2x याच्या फॉर्मेशन मध्ये काही बदल नाही होणार, ते तसेच राहणार आहेत. इथे पण x/2 घेतला. फक्त एवढे लक्षात घ्या जेव्हा तुम्ही सिंगल अँगल साठी घेताय तेव्हा पुट डाऊन करताना tan x/2 च्या जागी t पुट डाऊन करा. याच्या आधी आपण tan x च्या जागी t लिहिला होता जेव्हा इथे 2x होतं. आता फक्त x आहे म्हणून याला हाफ केलं. तो जेव्हा इथे हाफ झाला तर dx ची व्हॅल्यू फक्त चेंज झाली. dx ची व्हॅल्यू झाली 2 upon 1 plus t square dt. पण खालच्या दोन्ही व्हॅल्यू सेम. याच्या पुढच्या सगळ्या सम्स मध्ये फक्त हे फॉर्मेशन तुम्हाला यूज करायचं आहे आणि जसे आतापर्यंतचे इंटिग्रेशन सॉल्व्ह केले तसे सॉल्व्ह करायचे. फर्स्ट क्वेश्चन इज 1 upon 3 plus 2 sin x. Read the question carefully. इथे a plus 2 sin x. This is the formation 1 upon a plus b sin x. हे फॉर्मेशन म्हणजे जे आपण जस्ट आता बघितलं ते. मग हे जर फॉर्मेशन असेल x असेल तर आपण काय केलं होतं put tan x/2 is equal to t. मग आता आधी हे सगळं इथे लिहायचं आहे. put tan x/2 is equal to t. Therefore x is equal to आधी हा 2 शिफ्ट होईल 2 मग tan तो झाला tan इनवर्स t. आता याचं डेरिवेशन काढायचं. डेरिवेटिव्ह काय घ्यायचं dx is equal to 2 upon 1 plus t square dt. Integration of tan square 2 tan inverse t. मतलब tan inverse चं डेरिवेशन होतं 1 plus t square dt. Now what is sin x? इथे cos साइनच आहे म्हणजे आपल्याला sin ची व्हॅल्यू पुट करायची. तर sin ची व्हॅल्यू काय आहे 2t upon 1 plus t square. ही का आली हे तुम्हाला आधीच सांगितलं होतं. sin x चा 2x चा फॉर्म्युला आपण यूज केला होता 2 tan x upon 1 plus tan square x. म्हणून आन्सर झालं 2t upon 1 plus t square. आता हे सगळे सबस्टिट्यूशन या इंटिग्रेशन मध्ये करायचे. जिथे sin x असेल 2t upon 1 plus t square पुट डाऊन करायचं आहे. इंटिग्रेशन. नाउ व्हाट इज dx? dx means 2 upon 1 plus t square dt upon हे झालं फक्त dx ला. त्याच्यानंतर 3 plus 2 in bracket what is sin x? sin x means 2t upon 1 plus t square.
2 अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर अपॉन, हा अपॉन मध्ये त्याच्यानंतर आधी हे सॉल्व्ह करायचं. हे सॉल्व्ह करताना 2 × 2 होणार आहे 4t अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर, म्हणजे तुम्हाला एलसीएम घ्यावं लागेल. हा 1 प्लस टी स्क्वेअर इंटू 3 करायचं, 3 × 1 प्लस टी स्क्वेअर प्लस 2 × 2 4t अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर dt. फर्स्ट सवय म्हणजे सगळ्यात तुम्हाला स्टेप्स करून दाखवते. 2 अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर, 3 × 1 3 प्लस 3t स्क्वेअर, 3 प्लस 3t स्क्वेअर प्लस 4t अपॉन 1 प्लस t स्क्वेअर dt. Now see, denominator and this denominator, this both will get cancelled. So what is remaining? 2 upon 3 plus 3t square plus 4t dt. Now see students, 2 is constant, so take it as outside. 2 integration 1 upon, rearrange these terms, 3t square 4t plus 3 into dt. आता याच्यामध्ये जे आपण आधीचे सम सॉल्व्ह केले होते अपॉन मध्ये, इथे परफेक्ट स्क्वेअर आला पाहिजे. मग परफेक्ट स्क्वेअर येण्यासाठी आपण काय करतो, जो मिडल टर्म आहे आधी काय ना 3, कुठेही 3 ने म्हणजे कोइफिशियंट्स नको, म्हणजे आपल्याला याच्यातनं 3 कॉमन काढायचं आहे. जेव्हा तुम्ही 3 कॉमन काढला तर हा झाला 2/3 टी स्क्वेअर 4/3t प्लस 1. काय केलं याच्यामध्ये, टीच्या बाजूला जोही नंबर होता टी स्क्वेअरचा त्याने सगळ्याला डिवाइड केलं. जेव्हा तुम्ही इथे डिवाइड केलं म्हणजे कॉमन काढलं, इन शॉर्ट हा कॉमन बाहेर आला तर त्याला डिवाइड केल्यावर टी स्क्वेअर इथे नव्हताच म्हणून 4/3, किंवा इन शॉर्ट बघा 3 × t स्क्वेअर 3t स्क्वेअर, 3 3 कॅन्सल झाला, 3 × 1 3 आलं बरोबर. हे असं चेक करायचं आहे. आता इथे आपल्याला फॉर्मेशन असं करायचंय, इथे आपल्याला एक परफेक्ट स्क्वेअर मिळाला पाहिजे. मग त्याच्यासाठी पण एक ट्रिक मागच्याच वेळी सांगितली होती. जो मिडल टर्म आहे त्याला 2 ने डिवाइड करा. 4/3 डिवाइड बाय 2, डिवाइड बाय 2 म्हणजेच मी इथे डिवाइड बाय 2 केलं म्हणजे तो इथे मल्टिप्लिकेशन मध्ये आला. 2 × 2 म्हणजे आन्सर काय आलं 2/3. आणि याचा जो स्क्वेअर येतो 4/9 तो एकदा ऍड करायचा आणि तोच नंबर सबट्रॅक्ट करायचा, म्हणजे आपल्याला परफेक्ट स्क्वेअर, कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड जी आपण लर्न केली होती ती इथे यूज करायची. 4/3t add this 4/9 and minus this same time, add subtract केला म्हणजे चेंजेस काहीच नाही, सेम आहे तिथे. Now see, this is the expansion of t plus 2/3, 4/3. म्हणजे हेच एक्सपान्शन काय झालं बघा, इंटिग्रेशन 1/t, इथली मधली साईड द्यायची. टेक द स्क्वेअर रूट ऑफ दिस 2 नंबर, स्क्वेअर रूट ऑफ 4/3 ब्रॅकेट स्क्वेअर. नाव 9 1 9 मायनस 4 म्हणजे आन्सर झालं प्लस 5/9. 5/9 here 5 is not perfect. Now here 5 is not perfect square, but we can write it as a √5 square and 9 can be written as 3 square. 2/3 integration 1/t plus 2/3 bracket square plus 5/9 can be written as √5/3 bracket square. आणि हा dt आहे सगळीकडे. जनरली या सगळ्या फॉर्मेशन मध्ये एकच फॉर्म्युला यूज होतो, तो म्हणजे 1/x² प्लस a² म्हणजे tan इनव्हर्स, जे आधीच्या सम्स मध्ये यूज केलं. ॲज 1/x² प्लस a² इज इक्वल टू 1/a tan इनव्हर्स x/a प्लस c. सी स्टुडंट हा फॉर्म्युला यूज करायचा आहे, म्हणून आन्सर काय होईल. सो द आन्सर बिकम 2/3 ॲज इट इज into 1/a. What is it? √5/3 tan inverse x. X means t plus 2/3 upon a. A means √5/3 plus c as it is.
So we have put the value x 1 upon x square 1 upon a 2 upon 3 as it is 1 upon a तो म्हणजे इथे 1 येईल 1 upon root 5 by 3 tan inverse 3 plus 2 upon 3. आता इथे जर एलसीएम घेतलं तर हा 3 इथे मल्टिप्लाय जाईल 3t plus 2 upon 3 आणि हा upon चा 3 पण कॅन्सल होईल. ठीक आहे 2 upon 3 हा 1 upon 3 आहे म्हणजे तो झाला 3 upon root 5 tan inverse 3t plus 2 upon 3 root 5 upon 3. This upon 3 and upon 3 get cancelled. 3 get cancelled. So the answer is 2 upon root 5 tan inverse 3t. T means what? Tan x by 2 plus 2 upon root 5 plus c as it is. सेकंड क्वेश्चन ॲज सिमिलर ॲज फर्स्ट. तिथे प्लस आहे पहिल्यात आपण जे घेतलं सेकंड मध्ये मायनस आहे. त्याच्या पुढच्या सम मध्ये साइन आणि कॉस दोघं प्रेझेंट आहेत बरोबर आहे. आता सेम आहे साइन एक्स कॉस एक्स असताना आपल्याला काय पुट डाऊन करायचं असतं पुट tan x by 2 is equal to t. Therefore x is equal to 2 tan inverse t. Therefore derivative of this function 2 upon 1 plus t square dt. Now sin x is equal to 2t upon 1 plus t square and cos x is equal to 1 minus t square upon 1 plus t square. हे तुम्हाला या सम मध्ये सगळीकडे एवढं कॉमन तुम्हाला सगळीकडे द्यायचं आहे. ठीक आहे. सो द इंटिग्रेशन बिकम dx sorry what is dx 2 upon 1 plus t square. Two plus what is cos x? 1 minus t square 1 plus t square plus minus sin x. Sin x means 2t upon 1 plus t square and equal to dt as it is. dx च्या जागी आपण आता हा जो dx होता 1 into dx त्याच्या जागी हे लिहिलं cos x च्या जागी ही व्हॅल्यू टाकायची sin x च्या जागी ही व्हॅल्यू टाकायची. आता जर पहिल्या दोन टर्म्स बघितलं तर याचे डिनॉमिनेटर सेम आहे. मग आपण आधी हे सॉल्व्ह करूया त्याच्यानंतर एलसीएम घेऊन 2 सोबत करू किंवा डायरेक्ट केलं तरी चालेल. सपोज बघा या सगळ्यांचा डिनॉमिनेटर काय आलं पाहिजे 1 plus t square. मग वरचं न्यूमरेटर आपण असं लिहू हा अपॉन आहे 2 upon 1 plus t square अपॉन या 2 ला 1 plus t square ने मल्टिप्लाय केलं 2 into 1 2 plus 2 into t square 2t square पुढचं 1 minus t square as it is minus 2t upon 1 plus t square dt. See student हा अपॉनचा आणि हा अपॉनचा 1 plus t square कॅन्सल झाला 2 upon 2 plus 1 3 लाइट टर्म्स ची एडिशन करा 2t square minus t square means plus t square then this negative 2t as it is and this upon and upon terms get cancelled. Rearrange the terms. Take the square term upside. Sorry, it is just t square minus 2t plus 3 dt. Is it a perfect square? No. This expansion is not a square of any function. So we'll make it. Take a 2 as a common. So 1 upon हा 2 common नाही तो constant आहे म्हणून तो बाहेर आला. आता इथे जर एखादा नंबर असता तर तुम्ही त्याला सगळ्यांना डिवाइड केलं असतं म्हणजे एकही नंबर नाहीये इझी झालंय. मग आता मधल्या टर्मला 2 ने डिवाइड करायचं -2 upon 2 आन्सर काय झालं याचा स्क्वेअर करायचा -1 चा स्क्वेअर ऍड द 1 सबट्रॅक्ट द 1 t स्क्वेअर minus 2t plus 1 जसा ऍड केला तसा मायनस करा पुढचा 3 ऍड केली 1 upon दिस इज द एक्सपान्शन. विचार करायचाच नाहीये पहिला नंबर ऍज इट इज मधली साइन स्क्वेअर रूट ऑफ 1 इज 1 ब्रॅकेट स्क्वेअर 3 minus 1 plus 2 dt
आता फक्त एक्स स्क्वेअरचा झाला, पण ए स्क्वेअर नाहीये, मग 2 ला काय लिहिता येईल, √2 in bracket 1 upon t minus 1 bracket square plus √2 bracket square dx. मी मागे लिहिलं तसा फॉर्म्युला लिहायचा इथे as 1 upon x square plus a square is equal to tan inverse x by a plus c. मग डायरेक्ट आपला आन्सर फॉर्म्युलाने काय होणार, 2 into 1 upon a. 1 upon a म्हणजे √2 tan inverse x by a √2 plus c. This 2 can be written as √2 into √2. That √2 and this √2 get cancelled. See, √2 into √2 upon this √2. 2 can be written as √2 into √2 and this upon √2 as it is. Tan inverse. What is t? T means tan x by 2 minus 1 upon √2 plus c. This √2 and this √2 get cancelled. So the last answer is √2 into tan inverse tan x by 2 minus 1 upon √2 plus c. Thank you. See student, while writing by mistake I have written here dt instead of dx. So write it properly. It is dt. Okay. लिहिताना होतं ते तेवढं समजून घ्या आणि बरोबर लिहायचंय. जेव्हा तुम्ही टी च्या टर्म्स घेताय तेव्हा इथे dt आलं पाहिजे.